पहिली शेंडी फोडणी करणार आहोत, त्यानंतर आपल्याला लगेच एक स्प्रे घ्यायचा आहे. तर त्या स्प्रेमध्ये आपल्याला 3-4 औषधींचा वापर करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम 6B हे आपल्याला 100 लिटरसाठी 1 ग्राम म्हणजे 10 ppm 6B चा वापर आपल्याला 10 ppm अशा प्रकारे करायचा. त्याचबरोबर 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट या वॉटर सोल्युबल खताचा वापर आपल्याला 1 लिटरसाठी 3 ग्राम अशा प्रकारे करायचा आहे. त्याचबरोबर जे लिक्विड कॅल्शियम येते तर त्या लिक्विड कॅल्शियमचा वापर आपल्याला 2 ml आणि बोरॉन याचा वापर आपल्याला 1 ग्राम म्हणजे ही पूर्ण औषधी एकत्र करून आपल्याला शेंडे फोडणी केल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी याचा स्प्रे घ्यायचा, की यामुळे काय होईल, जो निघणारा शेंडा आहे तो फास्ट निघेल आणि फास्ट निघण्याबरोबरच त्याची आपण 13-0-45 त्यासोबत स्प्रेमध्ये देणार आहोत. तर पोटॅशमुळे काय होईल, तो शेंडा म्हणजे मजबूत म्हणजे त्याचं जे पेशी विभाजन आहे पोटॅश कॅल्शियम आणि बोरॉनमुळे त्याचं पेशी विभाजन फास्ट होईल त्याचे आणि शेंड्याची क्वालिटी तसेच फुटव्यांची जाडी हे आपल्याला लवकर तयार झालेली दिसेल.